सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठकडा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. आपण जी बैठक धारण केलेली आहे साधी मांडी. त्या बैठकीमध्ये स्थिरता, शिथिलता आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओमचा उच्चार. आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. जोडलेल्या दोन्हीही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करायचं आहे. निर्माण झालेली खूप अलगदपणे आपल्या संपूर्ण डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. आणि अगदी सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ सगळ्यांना आणि सगळ्यांचं स्वागत आहे आजपासून सुरू होणाऱ्या या आपल्या नवीन वर्गामध्ये. तर आधी माझी ओळख करून देते. तर हरिओम, सगळ्यांचं स्वागत आहे. मी योगिता सकपाळ, तुमची योग शिक्षिका. तर योग साधनेबद्दल बोलायचं झालं किंवा माझ्या माझा हा प्रवास जो आहे हा 2016 पासून सुरू आहे योग साधनेमधला. मी योग शिकत सुद्धा आहे, योग शिकवत सुद्धा आहे. योग टीचर ट्रेनिंगची पदवी, त्याचबरोबर एम ए इन योगशास्त्र, आणि आता नुकतीच योग थेरपिस्ट म्हणून गव्हर्नमेंटची एक्झाम जी असते YCB लेवल 6ची नुकतीच माझी आता झालेली आहे आणि ती पण ही पदवी मला मिळालेली आहे. तर योग साधनेचा प्रवास माझा सुरू आहे. योग शिकत सुद्धा आहे आणि शिकवत सुद्धा आहे. तर दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आज आपण आपल्या ह्या 32व्या नवीन वर्गाला सुरुवात करत आहोत आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपला वर्ग जो आहे हा बेसिक टू ऍडव्हान्स असा आहे. म्हणजे काही आसनं ही सुरुवातीला अगदी सोपी असतील, म्हणजे काही ऍडव्हान्स असण्याच्या आधीची आसनं थोडीशी आपण सुरुवातीला घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपापली जशी कॅपॅसिटी असेल, आपली जशी शारीरिक क्षमता असेल, तशी आपण पुढे आसनं शिकत जाणारच आहोत. तर माझी जशी मी ओळख करून दिली तशी तुमचीही थोडक्यात ओळख करून द्या. आणि जर तुम्हाला कुठली व्याधी असेल किंवा कुठलं ऑपरेशन झालं असेल, कुठल्या गोळ्या चालू असतील, तर त्या कृपया सांगा. म्हणजे जेणेकरून पुढे आपल्याला साधना करताना काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील किंवा जर कोणाला काही त्या आसन वर्ज्य असेल तर मला त्या त्या वेळेला सांगता येईल. तर मी तुम्हाला अनम्यूट सगळ्यांना. आणि
फक्त थोडक्यामध्ये सांगा मला की कुठली व्याधी काही असेल तर. हा. तुमचा माईक ऑन करून बोलू शकता हा. 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 बोलू शकता. हरी. हरिओम, आवाज येतोय ना? हा, फक्त थोडक्यामध्ये जर काही गोळ्या किंवा कुठली व्याधी किंवा काही ऑपरेशन झालं असेल तर फक्त थोडक्यात सांगा. कोणीही सुरुवात करा. हा. संतोष सर, तुम्ही बोलू शकता, तुमचा माईक ऑन झालेला आहे. मी संतोष दर्शिले पुण्यातून बोलतोय. मला बॅक पेनचा त्रास आहे आणि शुगरच्या गोळ्या आहेत. ओके. बॅक पेन मध्ये म्हणजे काही मणक्यामध्ये काही गॅप वगैरे आहे का? नाही नाही, तसं काही नाही. फक्त नॉर्मल म्हणजे उभं राहून वगैरे नॉर्मल काम आहे. असतं की तुमचं? हं? उभं राहून वगैरे बैठ काही काम असतं का? हो, बैठी आहे, हो. अच्छा. बरं, बाकी त्याच्यावर काही ट्रीटमेंट चालू नाहीये ना बॅक पेन वरती? नाही नाही, काही नाही काही. अच्छा. हरिओम, स्वागत आहे. हे यासाठी विचारलं की काही सिव्हिअर जर प्रॉब्लेम असतो किंवा मणक्यामध्ये गॅप असेल तर काही असणं ही करणं टाळायची असतात, त्यासाठी मी तुम्हाला डिटेलमध्ये विचारलं. हरिओम. नेक्स्ट, अनम्यूट होऊन तुम्ही सांगू शकता किंवा ज्योत्स्ना ताई, किंवा इथे खाली चॅट बॉक्स मध्ये जरी तुम्ही मला लिहून टाकलं तरीही चालेल. म्हणजे पुढे मला तुम्हाला सांगणं सोपं जाईल कॉन्ट्राइंडिकेशन्स काही असतील तर. ठीक आहे, आपण वर्गाला सुरुवात करू आपल्या. तर हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे जेव्हा माझा माईक लॅपटॉपला लागतो त्यावेळेला तुमचे कोणाचे आवाज माझ्यापर्यंत येत नाहीत. पण जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, कुठलं आसन नसेल समजलं, तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये टाकू शकता. जर कुठली अडचण असेल तर मग आपण त्याचं निवारण करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण वर्गाला सुरुवात करूया. आपला जो पॅटर्न आहे वर्गाचा हा बेसिक टू ऍडव्हान्स आहे. आणि सुरुवातीला आपण लुजनिंग एक्सरसाइज जास्त घेतो, काही सोपी आसनं आहेत ती घेतो आणि हळूहळू आपण पुढे जातो. सूर्यनमस्कार पण आपण घेतो. हे आपल्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतात. आणि आपला मंडे टू फ्रायडे असा हा वर्ग आहे. पण हा ऑगस्ट महिन्यामध्ये खूप साऱ्या सुट्ट्या आहेत, म्हणजे खूप सारे सण आहेत. त्यामुळे आपण या आठवड्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये शनिवारी सुद्धा आपण वर्ग घेणार आहोत. आपल्याला जसजसा वेळ भेटेल त्याप्रमाणे आपण वर्ग घेणार आहोत, थोड्याशा सुट्ट्या आपल्या ऍडजस्ट करून. आणि आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करूया. तर वर्गाचा पॅटर्न जसं मी सांगितलं की बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये आपण सुरुवातीला आपला जो पॅटर्न आहे, सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी घेतो, कपालभातीची कृती घेतो आणि लुजनिंग एक्सरसाइज असतात आणि मग हळूहळू आपण पुढे आसनांकडे वळत असतो. प्राणायाम जो आहे हा आपण दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात करतो. पहिल्या आठवड्यामध्ये प्राणायामाच्या ज्या बेसिक काही गोष्टी आहेत, जसं की आपलं श्वसन कसं आहे, थोडस उथळ आहे की संथ आहे, हे आपण थोडंसं लक्षात घेऊन समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन याची प्रॅक्टिस आपण पहिल्या आठवड्यामध्ये घेतो आणि दुसऱ्या आठवड्यापासून आपण प्राणायामाला सुरुवात करतो. तिसऱ्या आठवड्यापासून सूर्यनमस्कार चालू करतो आपण. आणि सूर्यनमस्कार सुद्धा आपापल्या क्षमतेने आपली जशी म्हणजे काही दुखणी असतात, जसं पाठीचं दुखणं आहे किंवा सर्वायकलचा त्रास आहे, ऑपरेशन झालं असेल किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तर या सगळ्या जर गोष्टी असतील तर सूर्यनमस्कार करताना सुद्धा आपल्याला तेवढी काळजी घेणं अपेक्षित आहे. आणि सूर्यनमस्कार पुन्हा एकदा ऍडव्हान्स आसन म्हणजेच सगळ्यांनाच त्याची काय म्हणतात प्रॅक्टिस नसते. त्यामुळे अंग वगैरे दुखू शकतं, म्हणून आधी थोडीशी आसनांची प्रॅक्टिस झाली की मग सूर्यनमस्कार करणं आपल्याला अधिक सोपं जातं. तर आपण आपल्याला वर्गामध्ये काही प्रार्थना बोलायच्या असतात, काही मुद्रा फॉलो करायच्या असतात. तर त्या प्रार्थना ज्या आहेत, म्हणजे सुरुवातीची प्रार्थना आणि शेवटची म्हणजे शांतीपाठ ज्याला म्हणतो, तर ते मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीनच. तर आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडक्यात योग बद्दल आपण जाणून घेऊया. तर योग जो आहे, जो आपण आता सगळेजण फॉलो करत आहोत, तो म्हणजे अष्टांग योग, जो मुनी पतंजलींनी पतंजली योगसूत्र या दर्शनशास्त्र जे आहे
ज्याला तत्वज्ञानाचं दर्शनशास्त्र म्हणतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी हा अष्टांग योग सांगितलेला आहे. पातंजल योग सूत्रामध्ये एकूण 4 भाग आहेत. तर पहिला भाग जो आहे तो समाधीपाद, त्याच्यानंतर साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. तर ज्यांचा जो दुसरा भाग आहे साधनपाद, त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योग बद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या 8 पायऱ्यांचा समावेश होतो. तर त्याच्यापैकी आता ज्या इन्स्टिट्यूट भारतामध्ये आहेत आणि जे योग शिकवत आहेत, तर ते सगळेजण अष्टांग योग फॉलो करत आहेत. याच्याबद्दलची जी माहिती आहे तीही मी ग्रुपवरती तुम्हाला पाठवेल. तर अष्टांग योग मध्ये आसन आणि प्राणायाम जे आपण आता सगळेच जण, ज्यांना सगळ्यांनाच आवडतं, तर त्याच्यामध्ये आसनांसंबंधी मुनी पतंजलीने 3 महत्वाची सूत्र सांगितली आहेत. पहिलं म्हणजे स्थिर सुखमासनम. आपण ज्या स्थितीमध्ये बसणार आहोत, साधी मांडी जरी आपण घातली, त्या साध्या मांडीमध्ये सुद्धा आपल्याला स्थिरता आणि प्रसन्नता लाभली पाहिजे. तर हे सगळ्यात महत्वाचं सूत्र आपल्याला फॉलो करायचं आहे. दुसरं म्हणजे प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती. म्हणजे कमीत कमी अट्टहास करायचं, आपली जशी क्षमता आहे आपल्या शरीराच्या लिमिटेशन्स ओळखून आसन करण्याचा प्रयत्न करायचा. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण आसन करतो तेव्हा आपल्या शरीरामधले जे काही विकार आहेत ते दूर होण्यास मदत होते. म्हणजे त्वतो द्वंद्वानी विघातः. अशा प्रकारे आपण आसनांसंबंधी ही महत्वाची ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. पहिलं म्हणजे श्वसन मार्गशुद्धी. कपालभातीच्या ही आधीची कृती आहे श्वसन मार्गशुद्धी. कोणाला ऍसिडिटीचा त्रास असतो किंवा डोकेदुखीचा त्रास असतो, थोडंसं ब्लड प्रेशर मध्ये समजा वाढ असेल, तर श्वसन कपालभाती करण्यापेक्षा श्वसन मार्ग शुद्धी करावी, जी आपण एकेका नाकपुडीने करतो. तर आपण काही दिवस श्वसन मार्ग शुद्धीची सराव करणार आणि मग आपण कपालभातीकडे जाणार. तर ही श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते मी तुम्हाला सांगते. बघा, आपल्याला आपण मेणबत्ती कशी जोरात मध्ये फुंक मारतो तोंडाने, अशा प्रकारे आपल्याला जोरामध्ये श्वास सोडायचा आहे, तो म्हणजे नाकाने. जशी आपण मेणबत्ती तोंडाने जोरात हवा सोडून विझवतो, तशीच कृती, फक्त आपण नाकाने फोर्सफुली श्वास सोडणार आहोत. इथे श्वास घेण्याची कृती जी आहे ती सहज असते. श्वास सोडण्याची कृती मात्र थोडीशी ऍक्टिव्हली असते, थोडीशी फोर्सफुली असते. आपण जोरात तो श्वास बाहेर सोडतो. आणि हे करत असताना आपल्या पोटाला आपण इनवर्ड स्ट्रोक देतो. आतल्या साईडने आपण एक झटका देतो आणि तो श्वास नाकावाटे आपण बाहेर सोडतो. तर ही श्वसन मार्ग शुद्धी आपण सुरुवातीला एकेका नाकपुडीने करणार. म्हणजे एकदा उजव्या नाकपुडीने आणि एकदा डाव्या नाकपुडीने. आपल्याला ही कृती चांगली जमली की मग कपालभातीची जी कृती आहे ती करणं सोपं जातं. तर आधी श्वसन मार्ग शुद्धीच्या आधी आपल्याला काही मुद्रा फॉलो करायच्या असतात. जसं आज आपण सुरुवातीला गायत्री मंत्राने आपण सुरुवात केली, तशीच प्रार्थना आपल्याला उद्यापासून घ्यायची आहे आणि ती प्रार्थना मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करीनच. तर ती प्रार्थना करताना आपले दोन्ही हात जे आहेत ते द्रोण मुद्रा, म्हणजेच दोन्ही हातांचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. हाताची जी कोपरं आहेत ती शरीराच्या जवळ असतील. खांदे जे आहेत ते नकळत आपल्याला वर किंवा जास्त मागे किंवा एकदम असे पोकळून न बसता खांदे आपले अगदी रिलॅक्स ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आपण जर अशी हाताची कोपरं सरळ ठेवली ताठ, की त्याचा परिणाम आपल्या पाठीच्या मणक्यावर होतो आणि पाठदुखीचा त्रास होतो. म्हणून हाताची कोपरं संपूर्ण शरीराच्या जवळ ठेवायची, म्हणजे पाठीच्या मणक्याला जास्त त्रास होत नाही. पाठकणा सरळ आणि मान मध्यभागी. आपली हनुवटी जी आहे ही जमिनीला समांतर, म्हणजे आपल्याला मान जास्त वर किंवा खाली न घेता पॅरलल टू द फ्लोअर, आपली हनुवटी जमिनीला समांतर. तर ही झाली आपली आदर्श स्थिती. म्हणजे जेव्हा आपण साधनेला बसतो तेव्हा हातांची द्रोण मुद्रा, पाठकणा सरळ, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे शिथिल, मान मध्यभागी. त्यानंतर आपण ओमचे उच्चार करतो. ओमचा उच्चार जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. म्हणजे आपली अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची आणि हातांची ज्ञान मुद्रा. हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेने. इथे सुद्धा आपल्याला हाताची कोपरं शरीराच्या जवळच ठेवायची आहेत. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. त्यानंतर आपण करतो नमन मुद्रा.
म्हणजेच आपली प्रार्थना पूर्ण बोलून झाली की आपण ही नमन मुद्रा करतो. तर ह्या नमन मुद्रेचे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे अगदीच खूप जास्त प्रमाणामध्ये पाठीची दुखणे असतील तर मात्र ही पुढे झुकणारी नमन मुद्रा टाळायची. तर ही कशी केली जाते बघा. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे आणि मग कमरेतनं पुढे झुकून जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. बघा दाखव. इथे सीटचा भाग न उचलता आपल्याला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. समजा आपलं कपाळ आणि जोडलेले हात जमिनीवर पोचत नसतील तर तुमची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे समजा तुम्हाला एवढंच पुढे झुकता आलं तर एवढंच पुढे झुकायचं आणि आपली मान जी आहे ती पुढे सैल सोडायची. इथे संपूर्ण शरणागत किंवा सरेंडर मनामध्ये भक्तिभाव असतो. आपली जी कुठली आद्य देवता आहे तिला आपण नमन करून आपल्या साधनेला सुरुवात करतो. तर ही नमन मुद्रा जी आहे ही आपल्याला वर्गाच्या सुरुवातीला आणि शेवटी घ्यायची असते. आणि उलटचाल करताना हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं आणि जोडलेले हात पुन्हा छातीपाशी. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आधी द्रोण मुद्रा आपण करणार, त्याच्यानंतर ज्ञान मुद्रा आणि सुरुवातीला आणि शेवटी नमन मुद्रा. तर आपला कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा जेणेकरून आपल्याला ज्या 4 स्थितींमध्ये आसनं करायची असतात, बैठक स्थिती, दंड स्थिती आणि शयन स्थिती, तर ह्या चारही आणि पोटावर पडून अशा चारही स्थितीमध्ये आपण व्यवस्थित दिसलं पाहिजे अशा प्रकारे आपला कॅमेरा ऍडजस्ट करून ठेवायचा. ठीक आहे. आणि तुम्हाला वर्गाचे रेकॉर्डिंग्स मिळणार आहेत पण ते शेवटी जेव्हा आपल्या या महिन्याचा शेवटचा वर्ग असेल तेव्हा तुम्हाला या वर्गाचे रेकॉर्डिंग्स मिळतील. तर ह्या झाल्या सगळ्या बेसिक सूचना. तर आता आपण सुरुवात करूया श्वसन मार्ग शुद्धीला. तर ही श्वसन मार्ग शुद्धी बघा कशी करायची. जसं मी मगाशी बोलले की आपल्याला नाकाने जोरात श्वास सोडायचा आहे. ठीक आहे. आधी मी दाखवते तुम्हाला कशी केली जाते. तर आता ही आपण कृती एकेका नाकपुडीने करणार आहोत. तर डावा जो आपला अंगठा आहे त्या डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची. डावी नाकपुडी बंद केली की आपोआप आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट होते. तर इथे उजवीने श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट हळूहळू बाहेर येतं आणि तो नाकावाटे जोरात श्वास बाहेर सोडायचा आणि पोटाला इनव्हर्ट स्ट्रोक द्यायचा. पोट आतल्या बाजूने जाईल आणि जसं आपण शिंक आल्यावरती कशा आपल्या नाकातून जोरात श्वास बाहेर पडतो त्याप्रमाणे आपल्याला तो जोरात बाहेर सोडायचा आहे. हे करत असताना नकळत आपला चेहरा ताणला जातो किंवा डोळ्यांवरती ताण येतो किंवा कपाळावर आठी येते. तर तसं न करता आपण जाणीवपूर्वक आणि सजगतेने ही कृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपला उजवा जो हात आहे तो पोटावर ठेवायचा आहे. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची. एक श्वास भरून घेताना आपलं पोट हलकसं बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला झटका. जोरात श्वास बाहेर सोडायचा आणि इनव्हर्ट स्ट्रोक. तर अशा प्रकारे ही आपल्याला कृती करायची आहे. बरोबर. कळलं. म्हणजे आपण मेणबत्ती कशी जोरात फुंकतो अशा प्रकारे तशी नाकाने आपल्याला श्वास जोरात बाहेर सोडायचा आहे जाणीवपूर्वक आणि थोडस सजगतेने म्हणजेच अवेअरनेसने आपल्याला ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदा आपण उजव्या नाकपुडीने 10 स्ट्रोक देणार आहोत आणि मग डाव्या नाकपुडीने सेम कृती आपण करणार आहोत. ठीक आहे. लक्षात आलंय. करूया आपण सुरुवात. बरं. आता समजा कधी तुम्हाला म्हणजे सकाळी उठल्यावरती कधी डोकं जड वाटतं किंवा नकळत शिंका येतात, थोडंसं नाकामधून पाणी येतं. तर अगदी खूप जास्त त्रास असेल किंवा सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, तर मात्र ही श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. आणि एक छोटासा नॅपकिन जवळ ठेवायचा. कारण की ही शुद्धी जी आहे ही आपण यासाठीच करतो की समजा आपल्या नाकातून काही बाहेर पडलं तर आपण तिथल्या तिथे पुसू शकतो आणि ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत, ह्या सगळ्या होतात. यासाठी श्वसन मार्ग शुद्धी केली जाते की जेणेकरून आपले जे नाकाचे जे सायनसचा भाग आहे किंवा आपल्या ज्या नाकपुड्या आहेत, आपला जो श्वसन मार्ग आहे तिथे जो काही मळ साचलेला आहे तो बाहेर पडण्यासाठी ही श्वसन मार्ग शुद्धी केली जाते. म्हणजे कपालभातीच्या ही आधीची कृती आहे.
ठीक आहे, सुरुवात करूया. तर आज आपण साधी बैठक घालूया. आज आपण पद्मासन शिकून उद्यापासून पद्मासनामध्ये बसून प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करू. तर साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घ्या आणि पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाची. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष करूया. आपण श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. उजवा हात आपल्या पोटावर ठेवा. पहिली दोन आवर्तनं डोळे उघडे ठेवून करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कृती. आणि मग पुढची आवर्तनं डोळे मिटून करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. दोन्ही उजवा हात पोटावरती असेल, डोळे अलगद मिटून घ्या. सॉरी, दोन आवर्तन आपण उघड्या डोळ्यांनी करूया. तर आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. आपलं पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि जोरात बाहेर श्वास सोडा. एक. पुन्हा एक श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना झटका. दोन. आता ह्या पुढच्या कृती आपण डोळे मिटून करूया. डोळे अलगद मिटून घ्या आणि पुढच्या कृती. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना झटका. तीन. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. पोट हलकसं बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना झटका. चार. पाच. सहा. सात. आठ. 9. 10. डावा हात गुडघ्यावर, उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथे श्वसन मार्गामध्ये जो काही बदल जाणवतोय त्याची जाणीव किंवा त्याची अनुभूती. आता उजव्या नाकपुडीने उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. आपल्या कृती लक्षात आलेली आहे. डावा हात आपल्या पोटावर असेल. चेहरा शांत, कपाळावर कुठलीही आठी नाही. आणि आता डावीने आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. एक. एक श्वास भरून घेऊया. फोर्सफुली श्वास सोडूया. दोन. तीन. चार. पाच. सहा. सात. आठ. 9. 10. उजवा हात गुडघ्यावर, डावा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. डाव्या नाकपुडीच्या इथे तिथल्या श्वसन मार्गामध्ये काही बदल जाणवतोय का त्याची जाणीव. श्वासाची गती संथ आहे. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळून घ्यायची आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची कोपरे शरीराच्या जवळ. पाठकणा सरळ, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. फक्त ज्योत्स्नाताई, जर तुम्हाला काही व्याधी असेल किंवा जर काही गोळ्या वगैरे चालू असतील तर त्या फक्त चॅट बॉक्समध्ये तुम्ही लिहून टाका, म्हणजे मग तुम्हाला सांगणं मला सोपं जाईल. किंवा माझा नंबर तर ग्रुपवरती आहेच, तर तुम्ही मला कधीही मेसेज किंवा कॉल करू शकता जर कुठली अडचण वाटली तर. हा, ही सूचना सगळ्यांसाठीच आहे. कारण की जर आपण बोलत बसलो तर मग आपला वर्गाला फार वेळ होतो आणि मग आपला जो मेन उद्देश आहे तो बाजूला राहतो. ठीक आहे. फक्त तेवढं एक पहिल्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं फार महत्वाचं असतं. कारण की कुठलं ऑपरेशन झालं असेल किंवा काही असेल तर तुम्हाला ते करताना कुठला त्रास नको व्हायला म्हणून ह्या गोष्टी बोलल्या जातात. ठीक आहे. तर श्वसन मार्ग शुद्धी याच्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी. म्हणजेच आपल्या डोळ्यांची शुद्धी, ज्याला त्राटक असं म्हणतात. तर ही जी शुद्धी आहे किंवा ही जी शुद्धी क्रिया आहे ही आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच घेत असतो. कारण की याच्यामध्ये खूप सारा वेळ जातो.
म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर नेत्रशुद्धी आणि मग वाणी शुद्धी आणि मग पुढे पुढे आपल्या वर्गाला सुरुवात होते. तर ही जी नेत्रशुद्धी आहे ती आपण अगदीच आठवड्यातून 1 ते 2च दिवस घेतो. तर ही कशी करायची मी दाखवते तुम्हाला. सोपी आहे. जसं मगाशी मी ओमची प्रतिमा तुम्हाला दाखवली, आपल्या इथे समोर स्क्रीनवरती शेअर केली होती, तशीच ही ओमची प्रतिमा असते. तर त्या ओमच्या प्रतिमेचं एकदा उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करायचं, त्या पूर्ण प्रतिमेचं, आणि मग तीच प्रतिमा बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा असतो. एक मिनिट. ही जी ओमची प्रतिमा आहे ही आपण एकदा उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेतो, ज्याला बहिर्त्राटक म्हणतात. आणि त्यानंतर हीच ओमची प्रतिमा आपण आपल्या बंद डोळ्यांनी भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो, त्याला अंतरत्राटक म्हणतात. म्हणजे आपण 2 शुद्धिक्रिया आपल्या वर्गामध्ये घेत असतो. पहिली म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती, आणि ही आहे नेत्रशुद्धी त्राटक. ह्या दोन्हीही शुद्धिक्रियांचं वर्णन आपल्याला या काही ग्रंथांमध्ये, जे योग साधनेचे ग्रंथ आहेत, त्यांच्यामध्ये ह्या दोन्हीही शुद्धिक्रियांचा उल्लेख आहे. बाकीच्या ज्या काही शुद्धिक्रिया आहेत, एकूण 6 शुद्धिक्रिया आपल्या योगशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी ज्या 4 शुद्धिक्रिया आहेत ह्या फार ऍडव्हान्स आहेत, आणि आपला ऑनलाईन वर्ग असल्यामुळे काही लिमिटेशन्स आपल्याला येतात. तर त्या आपण न घेता आपण त्राटक आणि कपालभातीची शुद्धिक्रिया घेतो आपल्या वर्गामध्ये. जर कोणाला जास्त इन्फॉर्मेशन माहिती म्हणजे पाहिजे असेल, तर तुम्ही मला कॉलवरती विचारू शकता. तर ही झाली पहिली, म्हणजेच नेत्रशुद्धी. त्यानंतर वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरचे उच्चार. पहिला जो उच्चार असतो हा उच्च पट्टीतला असतो, अकाराचं प्रमाण 80% असतं, आणि मकार जो आहे हा 20%. आपल्याला माहितीये ओम जो आहे हा उ म आणि चंद्रबिंदी अशा 3.5 मात्रांपासून बनलेला आहे. तर जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो तेव्हा अ अशा प्रकारे तो केला जातो. पण जेव्हा आपण सलग ओम असं जे म्हणतो, तर इथे आपल्याला वेगवेगळ्या पट्टीमध्ये, आपल्या स्वराच्या पट्टीमध्ये हा उच्चार करायचा आहे. तर पहिला जो असतो तो अकाराचं प्रमाण खूप जास्त असतं, अगदी उच्च पट्टीतला बेंबीच्या देठापासून आपल्याला हा मोठा उच्चार करायचा आहे, ज्याच्याने आपली मरगळ, आपला आळस जो आहे किंवा आपल्यामध्ये जो जडपणा येतो सकाळी उठल्यावर, तो कमी होतो आणि साधनेसाठी आपलं शरीर आणि मन पोषक होतं. दुसरा जो उच्चार आहे हा मध्यम पट्टीतला, अकार आणि मकार सम प्रमाणामध्ये. तिसरा उच्चार जो आहे हा अगदी लो पिच मध्ये, म्हणजे तुमचा आवाज तुम्हालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये मकार लांबवलेला हा ओंकार असतो. तर इथे अचं जे प्रमाण आहे ते 20% असतं, आणि म हा मोठा असतो 80%चा. त्यानंतर चौथा जो उच्चार आहे हा मानसिक असतो, याला कुठलंही प्रमाण नसतं, म्हणजे तो तुम्हाला मनातल्या मनात करायचा असतो. तर याच्याने काय होतं, आपलं म्हणजे आपलं शरीर आणि मन, योग साधनेचा महत्वाचा उद्देश असा आहे की शरीराला मनाशी जोडणं. तर हा जो आहे चौथा महत्वाचा उच्चार, त्याच्यामध्ये आपल्या शरीर आणि मनाची जोडणी होते, आणि आपल्या साधनेकडे जी आपली वाटचाल आहे ती योग्य प्रकारे सुरू होते. तर तुम्हाला मी हे 4 उच्चार सुरुवातीला दाखवते कसे करायचे, मग आपण एकत्रित करूया. एकदा आपल्याला समजलं की मग आपल्याला पुढे करणं सोपं जातं. तर इथे हातांची ज्ञान मुद्रा करायची. पहिला जो मी तुम्हाला बोलले उच्च पट्टीतला उच्चार जो आहे, अ चं प्रमाण जास्त आणि म चं प्रमाण कमी. बघा कसा करायचा. एक श्वास भरून घ्यायचा आणि मोठ्याने ओंकार. अ. जेव्हा आपण मोठ्याने हा ओंकार करतो तेव्हा नकळत कपाळावर आठी येते, विनाकारण डोळे आकसले जातात.
तर तसं न करता आपल्याला अगदी सहजतेने उच्च पट्टीतला हा उच्चार करायचा आहे. दुसरा उच्चार जो आहे हा मध्यम पट्टीतला, अकार मकार समप्रमाणात. यासाठी सुद्धा श्वास भरून घेऊन ओ, मध्यम पट्टी. बघा, पहिल्या उच्चारामध्ये आवाजाची पातळी जास्त होती, दुसऱ्या उच्चारामध्ये ती थोडीशी कमी झाली, मध्यम पट्टीतली आली. आणि आता हा तिसरा उच्चार, मकाराचं प्रमाण जास्त, अकार 20%. बघा, श्वास घेऊन ओ, आणि चौथा मनातल्या मनात. अशा प्रकारे आपण हे वाणी शुद्धी करणार नेत्रशुद्धी झाल्यानंतर. पुढे ही प्रार्थना आहे, ओंकार बिंदू संयुक्तम. ओंकार जो आहे हा मंत्रांचा बीजमंत्र. असं म्हटलं जातं की पृथ्वी तलावर जेव्हा कुठलीही सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा एक नाद अस्तित्वात होता. तो नाद म्हणजेच हा ओंकार. म्हणून आपण ही ओंकाराची प्रार्थना सुरुवातीला घेतो. त्यानंतर आपण हा जो प्राणायामाचा श्लोक आहे तो आपण सेकंड वीक मध्ये बघणार आहोत, आणि हा आहे आपला शांतीपाठ. तर ह्या सगळ्या प्रार्थना मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करणारच आहे. तर आपण सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी केली, आणि आता आपण करूया नेत्रशुद्धी. हातांची ज्ञानमुद्रा करा. जर जास्त वेळ कुणाला बैठक स्थितीमध्ये बसणं अवघड जात असेल तर तुम्ही खुर्चीवर बसा, टेबलवर बसा किंवा सोफ्यावर बसा, काही हरकत नाहीये. आपल्याला इथे आपला जो कम्फर्ट आहे हा महत्वाचा आहे. ठीक आहे. हातांची ज्ञानमुद्रा, साधी बैठक आपण घातलेली आहे. डोळे उघडायचे आहेत आणि समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली जी किरण आहेत, हा संपूर्ण तपशील एकटक उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मस्वरूपा, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. मुनी पतंजली म्हणतात की हे ब्रह्माचं एकअक्षरी रूप आहे, तस्य वाचक प्रणव हा. असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड वाटत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर डोळे अलगद मिटून घ्या, आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. असा हा गणेश रूपी ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. ओम दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. असा हा कालातीत त्रिगुणातीत, उत्पत्ती स्थिती लय सर्वसमावेशक ओमचं मनन स्मरण चिंतन करूया. वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार डोळे अलगद म्हटलेले आहेत. सुरुवात पहिल्या उच्चारापासून जाणीवपूर्वक आणि सजगता आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला आहे तो श्वास सोडून पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार ओ.
तिसरा उच्चार अगदी सावकाश आणि हळू आवाजातला. अचं प्रमाण कमी, मचं प्रमाण जास्त. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओ. चौथा उच्चार हा शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा मानसिक उच्चार, याला कोणतंही प्रमाण नसेल. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्रार्थना एकत्रित बोलूया. एकत्रित नाही, मी बोलते आधी, माझ्या मागोमाग आपण बोला. ओंकारं बिन्दुसंयुक्तम्. ओंकारं बिन्दुसंयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदन् मोक्षदं चैव. कामदन् मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. डोळ्यात मिटवून या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. आपलं कपाळ किंवा हात जमिनीला नाही टेकले तरीही चालतील. यथाशक्ती प्रयत्न. आपल्या साधनेची सुरुवात, या आठवड्याची सुरुवात आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ व्हा. जोडलेले हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करा आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. तर अशा प्रकारे आपला हा वर्ग जो आहे हा सुरू असणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपण करणार श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर आपण करणार नेत्रशुद्धी, त्याच्यानंतर वाणी शुद्धी, प्रार्थना, नमन मुद्रा आणि वर्गाला सुरुवात. तर याच्यापैकी नेत्रशुद्धी आणि वाणीशुद्धी ज्या आहेत ह्या आपण आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच घेतो, त्या रोज घेतल्या जात नाहीत. ठीक आहे. बरं, आता जे कोणी नवीन जॉईन झालेले आहेत तर त्यांनी कृपया, तुम्हाला जर कुठलीही व्याधी असेल, कोणतंही ऑपरेशन झालं असेल तर कृपया इथे चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे मला लक्षात येईल, तुम्हाला सांगणं सोपं जाईल. माझा नंबर ग्रुपवरती आहेच, तुम्ही मला कधीही कॉलही करू शकता किंवा मेसेज पण करू शकता. तर सुरुवात करूया आता आपण लुजनिंग एक्सरसाइजला, किंवा सूक्ष्म व्यायाम त्याला म्हणतात. तर दोन्ही पाय समोर घ्या. बराच वेळ आपण या स्थितीमध्ये बसलेलो आहोत. दोन्ही पाय समोर घ्या. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचा आहे. दोन्ही हात मागे घ्यायचे, मागे टेकवायचे आणि मान मागे सैल सोडायची. बघा, थोडस क्रॉस होऊन पण दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे मान मागे सैल सोडायची. बघा हात किती लांब आहे. आणि शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा, म्हणजे तुम्हाला कृती ज्या आहेत ह्या व्यवस्थित दिसतील आणि तुम्हाला करणं सुद्धा सोपं जाईल. मान मध्ये सैल सोडायची आहे. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती अवस्था. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण करूया, आपल्या बघा संपूर्ण शरीरामध्ये जे जॉईंट्स आहेत ते सुरुवातीला मोकळं होणं गरजेचं आहे.
बघा एखादी मशीन असते, त्या मशीन समजा बिघडलं की आपण त्याच्यामध्ये काही तेल टाकतो किंवा काही एक ऑइल टाकतो आणि त्याच्यानंतर ती मशीन पुन्हा सुरू होते, बरोबर? तसं आपल्या शरीरामध्ये जे जॉईंट्स आहेत ते जर स्टिफ झाले, ते जर रिजिड झाले, तर आपल्याला हालचाल करणं किंवा काही आसनं करणं कठीण जातं. म्हणून सूक्ष्म व्यायाम जे आहेत हे आपल्याला करणं फार महत्वाचं आहे. आसनांपेक्षा सूक्ष्म व्यायामवरती जास्त भर दिला पाहिजे सगळ्यांनीच, जेणेकरून आपण म्हणजे आपली बॉडी फ्लेक्झिबल राहते, आपलं शरीर लवचिक राहायला मदत होते. तर आता सुरुवात करूया आपण. सुरुवात आपल्या पावलांपासून करायची आहे. तर दोन्ही पाय जुळवून घ्या. आपले हात जे आहे हे मागे ठेवा. पाठकणा सरळ. आता हात सीटच्या जवळ असतील, जास्त मागे म्हणजे जर आपण जास्त ते असे मागे ठेवले ना की आपला पाठकणा असा मागे रेलला जातो. तर तसं न करता हात आपले सीटच्या जवळ ठेवायचे, म्हणजे बघा पाठकणा जो आहे तो व्यवस्थित सरळ राहतो. आता इथे ज्यांना पाठीची दुखणी असतील, जास्त वेळ बसणं शक्य नसेल, तर ते टेकून तुम्ही बसा किंवा खुर्चीवर बसून जरी तुम्ही ह्या एक्सरसाइज केल्यात तरीही चालतील. तर सुरुवात करूया. आपल्याला आपल्या दोन्हीही पावलांची पाचही बोटं ताणायची आहेत. जास्तीत जास्त ताण द्यायचा त्यांना, सेपरेटली ताणायची, म्हणजे बघा. आणि त्यानंतर अंगठा फोल्ड करून त्यावर चार बोटं फोल्ड करायची. म्हणजे फक्त चवड्याचा भाग आपण ओपन करतो, बोट ताणतो, जास्तीत जास्त स्ट्रेच देतो आणि त्यानंतर बोट फोल्ड करून सुरुवातीला अंगठा फोल्ड करायचा आणि दुसऱ्या आवर्तनामध्ये चार बोट फोल्ड करून त्यावर अंगठा ठेवायचा. पुन्हा ओपन करायची, जास्तीत जास्त ताण द्यायचा, अंगठा आतमध्ये फोल्ड करून त्यावर चार बोट फोल्ड करायची, पुन्हा ओपन करायचं, ताण द्यायचा, चार बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. अशा प्रकारे कृती ताणायची आहेत. आता ताणायची आणि रिलॅक्स करा. बोट ताणा आणि रिलॅक्स करा. पायाची बोट ताणायची आहेत, रिलॅक्स करायची आहेत, ताणायची आहेत, रिलॅक्स करायची आहेत. त्यानंतर पुन्हा चवड्याचा भाग फोल्ड करायचा, म्हणजे अंगठा फोल्ड करून घ्या, ओपन करा, चार बोट फोल्ड करा, ओपन करा. फक्त चवड्याचा, म्हणजे आपला जो टोचचा हा जो भाग आहे तो फोल्ड करायचा, अंगठा आतमध्ये घेऊन ओपन करायचा, मग चार बोट फोल्ड करायची, ओपन करायचं. अशा प्रकारे कृती. ठीक आहे. पुन्हा दोन्ही पाय जळून घ्या आणि अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि जमिनीकडे ताणा. वर घ्यायचंय. बघा जेव्हा आपण पावलं वर खेचून घेतो तेव्हा अँकल जॉईंटचा जो खालचा भाग आहे, आपले काफ मसल्स आहेत, तिथे ताण असतो आणि आपल्या गुडघ्यावरती दाब असतो, बरोबर? आता जेव्हा तुम्ही अँकल जॉईंट्स किंवा पावलं जमिनीकडे ताणाल त्यावेळेला वरच्या भागाला तुम्हाला ताण जाणवेल आणि खाली जो अँकल जॉईंटचा भाग आहे तिथे तुम्हाला प्रेशर जाणवेल. अशा प्रकारे जाणीवपूर्वक कृती करा. हा, खुर्चीवर बसून केलं तरी चालेल जास्त वेळ. पावलं स्वतःकडे घ्यायची आहेत, जमिनीकडे ताणायची आहेत, बरोबर. स्वतःकडे घ्यायची, जमिनीकडे ताणायची, स्वतःकडे घ्यायची, जमिनीकडे ताणायची, बरोबर. वर आणि खाली. थांबायचंय. पुन्हा पावलं जुळून घ्या. आता थोडेसे पाय आहेत ना, तर तुम्ही संतोष हे घेतलं तर खुर्ची घेतलेत ना, फक्त पाय थोडस गुडघ्यातनं सरळ ठेवून कृती करण्याचा प्रयत्न करा. आता जे आपण रोटेशन करणार आहोत ना अँकलचे, ते दोन्ही पाय असे समोर घ्या सरळ. हा, आणि रोटेशन करूया. आता ज्यांनी आपण जे बैठक स्थितीमध्ये आहेत त्यांनी पावलं जुळवली असती तर थोडस पावलांमध्ये अंतर घ्या आणि सुरुवात करूया आपण अँकल जॉईंट्स मधून पावलं आपण गोलाकार फिरवणार, बघा अशा प्रकारे क्लॉकवाईज. अगदी सावकाश, हा सावकाश. थोडस पावलांमध्ये अंतर घेतलं तरीही चालेल, संतोष सर. हा, आणि करा. आपल्याला कृती एकदा लक्षात आली ना की मग आपण पावलं जॉईन करून पुढची म्हणजे अजून एक दोन दिवसानंतर आपण ही कृती करू शकतो. उजवीकडून डावीकडे अगदी सावकाश फिरून घ्या. प्रत्येक त्या अँकल जॉईंट्स मध्ये कसा ताण दाब येतोय याकडे लक्ष द्यायचंय. जाणीवपूर्वक कृती करण्याचा प्रयत्न, बरोबर. आणि आता विरुद्ध बाजूने 5 वेळा करूया. डावीकडून उजवीकडे अगदी सावकाश फिरून घ्या. 1, 2,
3 4 5. थांबा. रिलॅक्स. आता दोन्हीही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड जी आहे ती आपल्या गुडघ्याचा जो मागे भाग आहे तिथे अशी ठेवायची आहे. आता हे खुर्चीवर बसून सुद्धा करता येऊ शकतं, काही हरकत नाहीये. डावा पाय रिलॅक्स ठेवा खाली, डावा पाय खाली ठेवा आणि फक्त उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली आपल्या हाताच्या बोटांची गुंफण द्या. हा. आणि आता जे जमिनीवर बसलेत त्यांनी उजवा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे. तुम्ही सुद्धा फोल्ड करायला हरकत नाहीये. हा. आणि सरळ करायचा. पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. बरोबर. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पाय फोल्ड आणि सरळ. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करा. तुम्ही खुर्चीच्या टोकावर म्हणजे जर ठेवलं तरी चालेल. आणि आता पाय वर घ्यायचा आणि खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा पाय वर घ्यायचा आणि रोटेशन करायचं क्लॉकवाईज. पायाचा अंगठा जमिनीला लावायचा आहे. एक. हा. थोडस अजून फोल्ड करण्याचा प्रयत्न करा जे खुर्चीवर बसलेत त्यांनी. 2. हा. 3. उजवीकडून डावीकडे खाली पायाचा अंगठा जमिनीवर येऊ देत. 4 आणि 5. पुन्हा पाय वर आणि विरुद्ध बाजूने. 1. डावीकडून उजवीकडे. 2. 3. 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता दोन्ही हातांची बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली द्यायची, पाठकाणा सरळ. आणि डावा पाय जमिनीला घासत घासत आधी फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड आणि सरळ. पुन्हा पाय फोल्ड करायचा आहे आणि वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. बरोबर. पुन्हा पाय वर घ्यायचा आहे आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1. जास्तीत जास्त गुडघ्यातनं आपण पाय गोलाकार फिरवतोय. 2. 3. 4 आणि 5. विरुद्ध बाजूने. 1. 2. 3. 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की मग डावा पाय सरळ करायचा आहे आणि थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय खाली जमिनीवर किंवा खुर्चीवरती ठेवून मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे किंवा जर खुर्चीला हे काय म्हणतात त्याला, स्टँड असेल तर त्याच्यावर हात ठेवायचे आणि रिलॅक्स. जे बैठक स्थितीमध्ये बसले त्यांनी दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आज आपण बघणार आहोत सुखासन. तर जेव्हा आपण हे सुखासन घालतो त्यावेळेला आपल्या गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येत नाही. आपण खूप सहज या स्थितीमध्ये बसू शकतो. तर हे सोपं आहे, तसंही आपण एकत्रित करू शकतो. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना अगदी सावकाश आणि स्वतःची क्षमता ओळखून कृती करा. सुखासन याच्या नावातच सुख आहे, कारण की इथे कुठेही आपल्याला कुठेही जास्त ताण किंवा जास्त प्रेशर येत नाही. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे ते डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं आणि उजव्या पायाची जी पोटरी आणि मांडीचा जो गॅप आहे तिथे आपल्याला डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचं. अशा प्रकारे उजव्या पायाची मांडी. आता इथे खुर्चीवर बसल्या तर बघा, कारण की तोल बिल वगैरे गेला तर म्हणून, त्यामुळे तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे बसण्याचा प्रयत्न करा.
बघा, इथे कुठेही आपल्या गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येत नाही. आपण सहज या स्थितीमध्ये बसू शकतो, म्हणून ह्याला सुखासन असं नाव दिलेलं आहे. याला खरं नाव जे आहे याला स्वस्तिकासन किंवा सुखासन असं म्हटलं जातं. तर आता दोन्ही हात जे आहेत ते समोर घ्यायचे आहेत. हातांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे आणि रिलॅक्स करायची. हाताची बोटं ताणायची, रिलॅक्स करायची, ताणायची, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स. पुन्हा हातांची बोटं ताणायची आहेत. अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करायची, घट्ट मूठ वळून घ्यायची, ओपन करायचं. पुन्हा ताण द्यायचा जास्तीत जास्त, 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा, ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण आणि मग अंगठा आतमध्ये, घट्ट मूठ वळून पुन्हा ओपन करायचं, ताण द्यायचा, 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा, ओपन करायचं. थोडा वेळ हात खाली, डोळे मिटून घ्यायचे. जाणीव श्वासाची आहेच. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सोडायचा. पुन्हा दोन्ही बोटं समोर घ्यायची आहेत. हाताच्या पुन्हा पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा, अंगठा आतमध्ये घ्यायचा, त्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायचे आणि फक्त अप अँड डाऊन करायचं. हाताची मूठ वर खाली करायची, मनगटामधून हाताची मूठ वर खाली, संपूर्ण हात न हलवता फक्त हाताच्या मुठीमध्ये घालायचा. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने करूया. 1, 2, 3, 4 आणि 5. थांबायचे. हाताची मूठ सोडून द्या. दोन्ही हात खाली गुडघ्यावर येऊ दे. डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा जाणीव श्वासाची. करूया आपण नेक रोटेशन. नेक रोटेशन फार महत्वाचं आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी नेक रोटेशन म्हणजे सगळ्यांसाठीच, फक्त हे विकार ज्यांना आहे त्यांच्यासाठी ते अधिक प्रमाणामध्ये चांगलं आहे किंवा फायदेशीर आहे. तर आता सुरुवात करायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. तर सुरुवातीला आपण आपली मान एकदा उजव्या बाजूला नेणार आहोत. मागची भिंत बघायची आहे. मग मध्यभागी आणि डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. आता मान थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट करायची. म्हणजे आता इथे खांदा मात्र वर नाही उचलायचा. फक्त मान एकदा उजवीकडे, उजवा कान उजव्या खांद्याच्या जवळ जाईल. मग सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सावकाश डावीकडे, उजवीकडे, सावकाश डावीकडे. छान. मध्यभागी. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे त्यांनी फक्त मान पुढे झुकवण्याची जी कृती आहे ती करणं टाळायचं आहे. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी, किंवा करताना अगदी सावकाश करा. जिथे आपण 3 आवर्तन करतो तिथे 1 आवर्तन केलं तरीही चालेल. तर आता सुरुवातीला आपली मान वर जाईल, चेहरा सिलिंगकडे, आणि सावकाश हनुवटीकडे. सावकाश मान वर आणि खाली, वर, खाली. आणि करूया आता फुल नेक रोटेशन. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 2 वेळेला विरुद्ध बाजूने. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश करा आणि जाणीवपूर्वक करा. डावीकडे पाठीमागे,
उजवीकडे मध्यभाग. मध्यभाग येऊन थांबायचं. मान सरळ करायची, डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करूया आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर ठेवायची. पुन्हा हात सरळ करायचे. आधी कोपरातनं दोन्ही हात पुढे आणि मागे करतोय आपण. बरोबर. आता दोन्ही हातांची बोटं खांद्यावर, कोपरं समोरून जॉईन करा आणि सुरुवात करा. 1, 2, अगदी सावकाश. 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन आणि मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा विश्रांती तिथल्या तिथेच. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. डोळे अलगद उघडायचे. आपण जे सुखासन घातलेलं आहे एका पायाने ते आता हळूहळू सोडूया. जो डावा पाय वर आहे तो पहिल्यांदा सावकाश सरळ करा आणि मग खाली असलेला उजवा पाय सरळ करा. आणि आता हेच आसन आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. आता डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. आणि डाव्या पायाची पोटरी आणि मांडीचा भाग याच्यामध्ये जो गॅप आहे तिथे आता उजव्या पायाचं पाऊल फिक्स करा. अंगठा थोडासा वरती डोकावतो. विरुद्ध बाजूने हेच आसन. आपल्याला दोन्हीही बाजूनी प्रत्येक आसन म्हणजे पद्मासन म्हणा किंवा अर्ध पद्मासन किंवा आपण हे आता सुखासन घातलंय ते घालणं सोपं झालं. जरी आपण साधी बैठक करतो तिथे सुद्धा आपल्याला थोडीशी बैठक बदलण्याची प्रॅक्टिस करायची म्हणजे आपल्याला बॅलन्स राहतो दोन्हीही बाजूंनी. ठीक आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव आपल्या श्वासाची. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. आपलं पोट हळू. आपली जाणीव जी आहे ती आपल्या उदर भागाकडे. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू पुढे येत आहे. संत गतीने श्वास सोडा. पोट नियंत्रित आतमध्ये जात आहे. पुन्हा एक श्वास भरून घ्या. पोट बाहेर येत आहे. संत गतीने श्वास सोडताना पोट नियंत्रित आत जात आहे. एक श्वास भरून घेऊया. सावकाश सोडूया. जाणीव आपल्या उदर भागाकडे आहे. श्वास घेताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष. हळूहळू आपण आपली जाणीव आपल्या उर भागाकडे म्हणजे आपल्या चेस्ट रिजनकडे घेऊन जायची आहे. श्वास घेताना छातीचं, तिथल्या स्नायूंचं, बरगड्यांचं आडव्या कक्षेत प्रसरण करा. श्वास सोडताना रिलॅक्स होऊन जाऊ देत तो संपूर्ण भाग. जाणीव आपल्या उर भागाकडे आहे. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण आडव्या कक्षेत. संत गतीने श्वास सोडताना स्नायू पूर्ववत. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. श्वास सोडताना संपूर्ण स्नायू पूर्ववत. आता आपली जाणीव उदर आणि उर या दोन्हीही भागांकडे घेऊन जाऊया. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे आणि छातीचं प्रसरण होत आहे.
श्वास सोडताना पोट हळूहळू आत जात आहे आणि छाती पूर्ववत. आपली जाणीव आपल्या शोल्डरकडे म्हणजे आपल्या स्कंद भागाकडे घेऊन जाऊया. बंद डोळ्यांनी ह्या सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला वर, अगदी हलके आणि सहज. श्वास सोडताना खांदे पूर्ववत. पुन्हा एक श्वास भरून घ्या, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना खांदे सावकाश पूर्ववत. पुन्हा एक श्वास भरून घ्या, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडताना खांदे पूर्ववत. आता आपली जाणीव उदर, उर आणि स्कंद भागाकडे डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न. एक श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येईल, छातीचं प्रसरण होईल आणि खांदे कानाच्या दिशेला वर जातील. आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये, छातीचा भाग पूर्ववत आणि खांदे पूर्ववत. हे करत असताना डोळे, चेहरा कुठेही आठी नसेल, तणाव विरहित आणि प्रसन्न चेहरा. पुन्हा एक राऊंड करूया. एक श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये, छाती पूर्ववत, खांदे पूर्ववत. रिलॅक्स. जाणीव श्वासाची आंतरिक सजगता. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. ओम. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. दोन्ही हात जोडून घेऊया आणि महामृत्युंजय मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपापल्या क्षमतेने ही कृती आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळ्यांच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सगळ्यांना शुभ दिवस. धन्यवाद. हरिओम. मीटिंग एंड करताय. थँक्यू.